तर नमस्कार मित्रांनो, त्यासोबतच आपल्याला प्राध्यापक म्हणून मार्गदर्शक लागलेले आता काही जण याच्यामधले शिष्टमंडळातले नाही आहेत, जसं ॲडव्होकेट मेंबर्स असतील त्याच्यामध्ये रतनजी चंदनगिरी असे सगळ्यांची नावं घेत बसायला वेळ नाही, परंतु जे इथं उपस्थित आहेत त्याच्यामधले आपले मार्गदर्शक खरे जे आहेत राहुलजी डोंबे हे प्राध्यापक आहेत स्वतः, तर हे सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि आपल्या शिष्टमंडळाच्या बैठकीमध्ये ते होते तिथं पण, तर त्यांच्या गाईडलाईनप्रमाणे सगळं आपलं चालू आहे, तर ते तुमच्याशी संवाद साधतील. नमस्कार. मुळात वयाची अट आणि पर्सेंटेजच्या बाबतीमध्ये ग्रॅज्युएशन असेल किंवा 12वी असेल, ही जी अट आहे 60% ही कमी व्हावी ही अशी आपली मागणी आहे, जेणेकरून सर्वसामान्य विद्यार्थ्यांनासुद्धा याचा लाभ होईल. वयाच्या अटीच्या बाबतीमध्ये जी त्यांनी 30 वर्षाची अट ठेवली आहे, ती अट इतर बँकांच्या पद्धतीने किंवा इतर ज्या काही स्पर्धा परीक्षा असतात त्या स्पर्धा परीक्षेच्या पद्धतीने खुल्या प्रवर्गासाठी आणि मागासवर्ग प्रवर्गासाठी जी मॅक्झिमम असते ती मॅक्झिमम ठेवावी अशी आपल्या सर्वांची मागणी आहे. ती मागणी आपण त्या संचालक मंडळासमोर ठेवूया, त्यांच्यासोबत चर्चा करूया. आपला सर्वांचाही सहभाग त्यामध्ये असावा अशी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो आहे. सोबतच पदवी आणि इयत्ता 12वी ह्या दोन्हींसाठी जी पर्सेंटेजची अट ठेवलेली आहे 60%, तीसुद्धा शिथिल करावी अशी आपली मागणी आहे. कारण 60%पेक्षा कमी असलेले 12वी मध्ये आहेत काही विद्यार्थी जे पदवीमध्ये कदाचित स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून किंवा इतर प्रोफेशनल कोर्सेससाठी त्यांचा कल असतो आणि म्हणून ते पदवीमध्ये 60%पेक्षा थोड्याशा कमी अंतरावर येत असतात. अशाही विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल म्हणून 50% पर्यंत त्यांनी ही अट ठेवावी अशी आपली सर्वांची मागणी आहे. आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनीच या अटी थोड्याशा शिथिल करण्यासाठी पुढाकार घ्यावा. आपण चर्चेअंती या अटी शिथिल करण्यामध्ये यशस्वी होऊ अशी आशा या प्रसंगी मी व्यक्त करतो. धन्यवाद. तर अशा प्रकारे सगळेजण जर जुळत राहिलात आणि एकजुटीने जर आपण आपला मुद्दा त्यांच्यापर्यंत पोहोचता केला DCC बँकेच्या संचालक मंडळापर्यंत, तर नक्कीच आपण यशस्वी होऊत आणि ही मार्ग आपण शेवटपर्यंत घेऊन जाऊत. आपण जो लढा चालू केलेला आहे विद्यार्थ्यांसाठीचा तो शेवटपर्यंत घेऊन जाऊयात. तर सर्वांनी जे आपले व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेले आहेत किंवा जे आपले शिष्टमंडळ आहे ते ज्याप्रमाणे मार्गदर्शन करेल त्याप्रमाणे पुढील वाटचालीत जाऊयात. परंतु तुमचा पुढाकार आणि ग्रुपला जॉईन होऊन गुगल फॉर्म भरून घेणं हे महत्त्वाचं आहे. धन्यवाद.